नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काळी ठळक घडामोडी। दरवर्षीप्रमाणे श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज शिवाजी महाराजांचा शिवमहोत्सव या निमित्ताने आम्ही सादर करीत आहोत। दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि जवळपास एक 8 ते 10 हजार शिवप्रेमिकांना प्रसादाचं आम्ही दरवर्षीप्रमाणे वाटप करतो। या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य याची सुद्धा या आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं काळजी घेतल्या जाते आणि नेहमीच आम्ही हा उपक्रम राबवतो। जवळपास माझ्या माहितीनुसार आतापर्यंत 7 ते 8 हजार लोकांना म्हणजे प्रेमींना प्रसादाचं वाटप केलेलं आहे। आणखी आमच्याकडे 2000 शिवप्रेमिकांसाठी शिल्लक आहे। दरवर्षी आम्ही हे असे म्हणजे कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत। शिवप्रेमीला आव्हान एवढंच आहे की बाबा या शिवजन्म महोत्सवानिमित्त आपण जे ह्या नांदेड शहरामध्ये जे जे उपक्रम वापरले जातात त्याच पद्धतीनं सगळ्यांना सहकार्य करण्याची भूमिका जे आमचं प्रतिष्ठान करते त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी सुद्धा दीनदुबळ्या गोरगरिबांसाठी सुद्धा आपण मदत करावी आणि जे कोणी समजा दवाखान्यामध्ये काही अडचणी असल्या त्या ठिकाणी आमचं स्वराज्य मित्रमंडळ नेहमीच अग्रेसर असते। त्याप्रमाणे आपण सर्वांनी सुद्धा या कामामध्ये श्रेय घ्यायचं आणि गोरगरिबांसाठी मदत सुद्धा करण्यासाठी सहभागी व्हावं। शिवस्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान ही नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे समाज उपयोगी कामं आम्ही करत असतो। त्यामध्ये कुठं रक्तदान करायचं असेल वेळ आली तर आम्ही रक्तदान करतो। नांदेड शहराची मोंढा भागाची स्वच्छता असेल तर आम्ही ती स्वच्छता करतो। वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात आमचं प्रतिष्ठान काम करतं। त्याच माध्यमातून आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्ही 10 ते 15 क्विंटलची खिचडी या ठिकाणी ठेवलेली आहे। अखेरीपर्यंत इथं लोक येतील तोपर्यंत आम्ही इथं खिचडी वाटप करणार आहेत आणि आमचं प्रतिष्ठान हे राजकारणी विरहित आहे। सर्व सकाळी मोंढ्यामध्ये जे मॉर्निंग वॉक करतात त्याचा एक मोठा आम्ही ग्रुप तयार करून आम्ही प्रतिष्ठान स्थापना केलेली आहे आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानाकडून अतिशय चांगले समाजोपयोगी कामं आम्ही करू। आज शिवजयंतीनिमित्त आपले शिवसैनिक म्हणून राजकारणाच्या अनुषंगाने आपली काय संकल्पना असणार आहे? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीमध्ये आता बघितलं आपण याचं स्वरूप बदललेलं आहे। आता महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आता भाग घेत आहेत। मोठ्या प्रमाणात आज महिला सुद्धा या मेळाव्यामध्ये या उत्सवामध्ये भाग घेतलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी येऊन शिवाजी महाराजांकडून या प्रेरणा घेऊन नवीन पिढी या पुढच्या आयुष्यामध्ये जगल। या आमच्या प्रतिष्ठानातर्फे आणि मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी आज शिवजयंती निमित्त सर्व आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व समाजाच्या जनतेला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आमची शिवस्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान ही नोंदणीकृत संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवतो। त्यामध्ये शिवजयंतीच्या दिवशी दिवसभर अन्नदान करणे, सामूहिक स्वच्छता, ज्या ज्या ठिकाणी कुठं अस्वच्छ असेल त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण आमचा ग्रुप घेऊन जाऊन स्वच्छता करतो। आरोग्य शिबिर घेतो। आमच्या सभासदांच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही एक बचत गट पण स्थापन केलेला आहे। तसंच आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अनेक समाज उपयोगी कार्यक्रम गेले 4 वर्षापासून आमची नोंदणीकृत संस्था आहे। आता 5 वर्ष चालू आहे। आमच्या संस्थेचे अध्यक्ष एन डी पवार साहेब आहेत। आदरणीय भोजनराव पाटील आमचे मुख्य सल्लागार आहेत आणि हे सर्व आमचे सदस्य अतिशय कुठल्याही प्रकारचं कमीपणा न समजता जिथं कुठं स्वच्छता करायची असेल तिथं स्वच्छ। आमचा तसा नोंदणीकृत सदस्य 7 आहेत पण 100 लोकांचा आमचा ग्रुप आहे आणि आमच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही आमच्या ग्रुपच्या सर्व सदस्यांना
मोंढ्यामध्ये आम्ही मॉर्निंग वॉक करतो आणि आमचा जर एखाद्या सभासदाच्या घरी एखादं शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याला आम्ही सगळे शुभ कार्य असेल अगर सुखदुःखाच्या प्रसंगी आम्ही तिथे जातो. प्रत्येकांचा आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि हीच प्रथा सगळीकडे पसरावी आणि सामाजिक ऐक्य साधलं जावं याच्यामध्ये आम्ही कुठल्याही एका जाती धर्माचे नाहीत किंवा एखाद्या व्यवसायाचे पण नाहीत. आमच्यामध्ये राजकीय लोक आहेत, आमच्यामध्ये आडत दुकानदार आहेत, व्यापारी वर्ग आहे, रिटायर्ड कर्मचारी आहेत आणि इतर सामाजिक कार्यकर्ते. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच असं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रथम जर लोकशाहीचा पाया कोणी घातला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातून झालेलं आहे आणि अशाच पद्धतीचं कार्य समाजोपयोगी सर्व महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा घालून दिलेला आहे तो वारसा जपला जावा आणि हा महाराष्ट्र कुठल्याही जाती धर्म पंथ किंवा या कुठल्याही व्यतिरिक्त एक मानवतावादाचं जीणं सगळ्यांनी जगावं आणि हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही देतो.